दिनेचारी या ब्लॉग तुम्ही पण ऍडमिशन घ्या, मजा येते. भारी येते. भावेशी हालत बघा. तो म्हणतो एवढा एवढा मोठा आहे. टेस्टी मिरची खाल्ला नाही आता फाटले. हा ग बेस्ट गुफा आहे. हिडन जेम ऑफ रत्नागिरी. ते सोहम हा दगड बघ ना. हे दगड बघ, इथे दगड आहेत ना, ते एकदम जुने वाटतात आपल्याला. भरपूर आहे बघण्यासारखं इकडे. काय चमत्कार आहे ना अजून जवळ घे बाबा. बेस्ट. यो वेलकम बॅक टू होरम बेस्ट डायरी ब्लॉग. आजचा ब्लॉग असा म्हणजे दिनचर्या ब्लॉग होतोय. रॅन्डमलीच काय पण करतोय. आता सुटलं आपलं कॉलेज सुटलंय. ठीक चाललोय, तिघ मित्र चाललोय फिरायला. कुठे जायचंय लोकेशन माहित नाही, जातोय कुठेतरी. भावेश आहे सोबत आपल्याला आणि सोम आहे पण चाललोय. बघूया आता लास्ट पर्यंत बघा. आणि आपला जो कळसुबाईचा ब्लॉग झाला तो एकदम मस्त, त्याला सपोर्ट भरपूर करताय तर भारी आहे. पुढच्या मध्ये बघूया आपण. कॉलेज मधून तर आता बाहेर पडतोय. पाठी आमचं कॉलेज आहे, फिनोलेक्स कॉलेज. तुम्ही पण ऍडमिशन घ्या, मजा येते. भारी आहे, चांगलं कॉलेज आहे. मी तारीफ करतो, चांगलं कॉलेज आहे. कॉलेजमधून आता बाहेर पडलो आपण. आता चाललोय. समोर एक कॅन्टीन आहे आणि आपल्याला कुठे जायचं काय माहित. आपल्याला सोहम घेऊन जातोय. सोहम थांबला येतं. तर पहिले आपण चाललोय वडापाव खायला. दुकान आहे तर वडापाव खाऊया आणि बघूया आपल्याला सोहम कुठे नेतोय. वडापावचं दुकान आहे चालू. वडापाव खाऊया आणि जाऊया ना बच्चीकडे. मी वडापाव किती 2-2 घ्या. हा 2-2 घे. 6 दादा वडापाव घेतलाय आपण. आता चाललोय ट्रिपसी. चला लेट्स गो. त्यातनं घेतलाय हिडन जेम. आपल्याला सोम दाखवतोय. आता फिरत असतो जास्त तर बघूया. कॉलेज सुटलंय. कॉलेज आपण बंद करत नाही तर कॉलेज सुटलंय. कॉलेज सुटून आता चालतोय आपण. इकडं आहे मुंबई युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी कुठे? ही विद्यापीठ आहे ना काहीतरी. मुंबई विद्यापीठ आहे इकडं. आणि तिथून समोर जायचंय. हा इकडं रत्नागिरीचं एअरपोर्ट पण आहे या साईडला. तर आपण सर्व कव्हर करू. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. इकडं भरपूर कंपन्या वगैरे झाल्या. हॉटेल बिटेल एकदम मस्त झाले. वडापाव भरपूर भेटतोय. नवीनच आपल्याला देतील का पार्टी? चला आपल्याला काय देणार. आपण वडापाव घेतले. वा वा गाईस, रोड बघा. रोड मस्त आहे एकदम. पाणी एकदम सिनिक व्ह्यू आहे. कोल्ड वेदर. आता आलोय. लोकेशन वर आणलं नाही कुठे तरी. गाडी इथं पार्क केले. तर वडापाव काढवा. वडापाव पहिला पाहिजे. भूक लागले. वास मस्त येतोय. वास भारी येतोय. वडापाव घेतले. 90 रुपयाचे वडापाव. 90 रुपयाचे वडापाव 2-2 घेतले. इथून आपल्याला आज जायचंय. हिडन जेमचं नाव काय? सोम नाव काय? नदी आहे. नदी मस्त आहे रे. अशा जंगल मधून जायचं आहे. जंगल भरपूर वाढलंय. मजा येते म्हणजे कॉलेज झाल्यावर फिरायची जरा मजा वेगळी असते. तो आम्ही आलो तर बघूया. ब्लॉग काय ठरला नव्हता. अचानक भयानक म्हटलं जाऊ कुठेतरी. खाली नदी आहे. त्या नदीत सोहम बोलू की एक बडा मोठा मासा भेटतोय. तर मासा बघायला आलोय. मला सांगितलं हिडन जेम आहे तिकडं. काय भरपूर आहे. मंदिर बघायला आलोय. त्याला म्हटलं चला ब्लॉग पण करू. दिनेचारी या ब्लॉग. तर आलोय कुठेतरी. तर लोकांच्या जागेतून जातोय. तर काय कुठून येतोय जाऊन काय माहिती. काठी घेतले. काठी का तर मला पण माहिती नाही पण काठी घेतली. हा असा रस्ता आहे. पाणी एकदम क्लिअर आहे. एकदम पाणी बघा. पाणी मस्त आहे. इथे पाणी नव्हतं एवढं. इकडे वडापाव काढची पण आता पाण्याच नाही काय. वडापाव इज मेन. पाऊस कोल्हापूर भिजणार आहेत असं वाटतंय मला. मोहर आलाय. वास मस्त येतो ना. रत्नागिरीत आंब्याला मोहर आलेला आहे. असा कुठपर्यंत चालत नाही नसतो आम्हाला. साईडला पाणी भारी गार पाणी एकदम. पॅन्ट भिजले पूर्ण. पण विषय नाही. आपल्याला फिरायचंय. तिकडनं गेलो नव्हतो पण आम्ही असं ह्याच्यातूनच गेलो. हा चल तुला माहिती आहे तिथूनच नाही. आम्हाला परत घरी जायचंय. दगडी बघायचं. पाणी एवढं शांत का. पाणी आता सायलेंट मोडला आहे. हे भावा इथं खाली केक बी कसं इथं मला हा येतोय. वास येतोय. केक असणार 100%. भावेशने तर चप्पल पण नाही घातल्यात. भावेशी हालत बघा. भावेश बघा
कोल्हापुरी कोल्हापुरी कोल्हापूरचं बेन. तर विषय असा झालाय, तो म्हणतो एवढा एवढा मोठा आहे, तो मोठा नाही आहे. तर आपल्याला दुसरं काहीतरी भेटतंय, नवीन भेटतंय मासा. दाखवतो तुम्हाला. याच्या डोक्यावरती ना चमकतंय, हे बघ बघ, डोक्यावरती चमकतंय यांच्या. पाणी आहे ना एकदम गार आहे, मस्त वाटतंय. चलो भाऊ आपण वडापाव खाऊया, भूक लागली. वडापाव खाऊ तोपर्यंत येतील, त्यांच्या ड्युटी लागली की 100% येणार, 100% येणार. आता आपण आपली ड्युटी करूया, वडापाव खाऊया मस्तपैकी. आता निसर्गाच्या सानिध्यात आम्ही खास वडापाव खायला आलोय. काय केलंस तू? अरे काय ते तेल बघ केवढं आहे ते. 2-2 वडापाव रेटवायचे आणि घरी जायचे, बाकी काय विषय नाही. टेस्टी वाच मस्त. वडापाव खातो आणि भेटतो तुम्हाला. चला, मिरची खाल्ला नाही आला तर फाटले. हंपे तो आई ना बोल येत नाही रे. हा ग बोला की नाही, ग बोला. आता काय रे बोलतो झाल्या. नाव कोण येतं दाखव. अर्णव पोळ. हा चल ठीक आहे चल चल. पहिला ग बोलला की नाही. हा मग तर हा सोहमचा हिडन जेम आहे. मला यायचं असेल तर कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा मला लोकेशन पाहिजे का, तर मी लोकेशन सांगतो तुम्हाला. सोहम भाव कसं वाटतं तुला हिडन जेम? गारगार. पाणी कसं वाटतंय? काहीच नाही. आणि हा लोकेशन कसं वाटतंय? बेस्ट. चला आता आपण इथं मजा मारले, तर भारी निसर्गात आपण मग्न होऊन गेलो. तर दुसऱ्या लोकेशनला घेऊन जातोय सोहम भाऊ आपला. दुसरं लोकेशन कुठचं आहे? मंदिर आहे. तर मंदिर कुठचं आहे बघूया आपण. चाललो रांभोळकर मंदिराला भेट द्यायला. एक मिस्टिरियस मंदिर जे घनदाट जंगलामध्ये वसलेलं आहे, गुफेमध्ये. गुफामध्ये आहे ते? काय बोलतो? कसा तू? अरे मी ट्रेकर माणूस, असं आपण कुठून करू? भावाची अवस्था बघा, अवस्था बघा नुसती. चप्पल काढू की नको? काय इकडनं काढू की नको? तर आता आलोय, एक लोकेशन एक्सप्लोर केलं आपण. जातोय दुसऱ्या लोकेशनला. तर दुसरं लोकेशन मंदिर आहे. कुठचं मंदिर आहे बा? रांभोळकरी मंदिर. हा, इकडे जायचंय. कुठून जायचं काय माहित. तर बसूया आणि जाऊया. आता 5-10 मिनिटं चाललोय. ओन्ली 50% आपल्याला इथे हे भेटतंय. हे एकदम आधीचं बांधकाम आहे. ओ येस. पोचलो. भारी दिसते इथे, एकदम काहीतरी नवीन आहे. असं म्हणजे गुफा आहे आणि मस्त वाटतं एकदम. एकदम आतमध्ये मंदिर आहे ते पूर्ण. दाखवतो तुम्हाला. हिडन जेम ऑफ रत्नागिरी. इकडे ह्या साईडला आतमध्ये 3 होल आहे आणि ते एकदम असे वरती गेलेत, ओपन आहेत ते. काय माहिती, आता इथे बघूया आपण. पाय पडूया, बघूया काय. इथं असा एरिया आहे पूर्ण. हे गणपती बाप्पा आहे आणि ही देवीची मूर्ती आहे. रांभोळकर मंदिर या एरियाचं नाव. आणि या साईडला हा पूर्ण दगड ना असा निघालाय. ते सोहम, हा दगड बघ ना भाऊ, कधी पण खाली पडू शकतो नाही. हे बघ, हे पण पूर्ण असं झाड खाली आलं ना इकडून. जुनं मंदिर असणार, काहीतरी स्टोरी असल्याची.
असेल ना, कारण हे दगड बघ, इथे दगड आहेत ना, ते एकदम जुने वाटतात आपल्याला. हा ते तसं हे पहिलं असं आधी होतं. ते सप्तेश्वर मंदिर माहिती तुला? सप्तेश्वर मंदिर, तर सप्तेश्वर मंदिर सारखं असंच आहे सेम, पण मस्त वाटतंय. अरे ह्याच्यात मासे भरपूर आहेत, मासे दाखवतो तुम्हाला. खाली मासे आहेत भरपूर. हा बघ साप ह्याच्यात चाललाय तो दुसऱ्या दुसऱ्या. आता आपण जरा ह्याच्यावरती जातोय. पिवळं कसं काय पण तेच तर कोड हे येल्लो आहे. इथं तुम्ही जरा वरती जाऊया आपण, काहीतरी बघूया. हे पण जुनं तसं पायऱ्यांचं स्ट्रक्चर आहे. हे काहीतरी असणार रे, कारण हे बघ हे तर चौकोनी आहे, ते तिकडनं असं आहे. 100% काहीतरी असणार. भरपूर आहे बघण्यासारखं इकडे. मला पण माहित नव्हतं, आता सोमनी दाखवलं. येताना फक्त पाण्याची बॉटल घेऊन ये. हा येताना फक्त पाण्याची बॉटल, तर आमच्याकडे पाणी बी काहीच नाही. त्या मंदिराच्या वरती हा पूर्ण सपाट एरिया. काही चमत्कार आहे ना, म्हणजे असं वाटत नाही की इकडं हे आहे पठार आणि खाली मंदिर आहे. ते पूर्ण एरिया आहे बघा. आता जंगलातून जाऊया, बघूया पुढं काय आहे आपल्याला भेटतंय काय नाही. कुठं काय पुढं काय ना असं तिकडं काय तर दिसतंय पण उंच ते जरा अजून लांब असेल तर ना, लांब आहे भरपूर. अरे तुम्ही आले त्या सोनवल पाऊस होता ना तेव्हा. तर वरच्या साईडला आपण बघायला आलोय. वरून व्ह्यू कसा दिसतोय, जंगलातून वाट काढतो तिकडून, आणि हा वरून असा व्ह्यू दिसतोय. हे ते तलाव खालचं, आणि हे तिकडे समोर आहे मंदिर. हे मंदिर इकडे तर भारी वाटतंय. तर बघू आणि जाऊ परत रिटर्न. तर आता जातोय आपण, थोडं काहीतरी थंडगार पिऊ आणि बघू पुढे काय होतंय काय नाही. मग व्लॉग एंड करू. या मंदिराबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सांगा, म्हणजे सर्वांना समजेल आणि आम्हाला पण समजेल. आम्ही गेलो होतो पण काय मंदिराबद्दल माहिती भेटली नाही, पण मंदिर एकदम बादशाह आहे. चालू आहे आपण आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम काय काहीतरी गारगार मस्त. भावेश काय घेतोय? बघू दा भावेश तर फालुदा बघतोय. इथं व्हिजिट करा, आम्हाला डिस्काउंट देणार आहे भाऊ. आईस्क्रीम वरती डिस्काउंट. कुठला फालुदा आगे पीछे सब मिलेगा. मेनू हा वहीच मेनू काय काय होत अजून जवळ काय बाबा. भावाचे रेट बघूया इथं काय काय लावलंय. केसर बदाम फालुदा, मिक्स रॉयल्स फालुदा काय त्याच्यात, पिस्ता बदाम फालुदा. पिस्तावाला भेटेल? हा पिस्तावाला भेटेल. मला एक पिस्तावाला. फुल घेऊया ना ते 70 अलग अलग घ्या म्हणजे खाता येईल सर्वांना. भावेश सांग ऑर्डर दे. हे पहिले 4 पहिले दुकानच घेऊया. भावेश दुकान घेतोय, लायकी नाही तरी. इथं जाऊन विचारा आपण कॉलेजच्या इथं. बोल आता. नाही तू बोल. 2 केसर बदाम घे, फालुदा हाफ, एक पिस्ता बदाम घे, आणि अजून काय रे तूच बोललाच नाही, तू घे. हा, आणि एक मिक्स रॉयल. हे पिस्तावाला माझा आहे. हे कोणता आहे? हा माझा आहे. चला पटापट खाऊ. आईस्क्रीम खातो, त्यानंतर भेटतो मस्तपैकी. हा आता टपकलाय, बाकी आम्ही मजा करून आलोय. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं. काय ना फिरलो मस्तपैकी, ते एक मंदिर बघितलं आणि त्या नदीच्या काठी गेलो. निसर्गरम्य वातावरणात मस्तपैकी आपण एक्सप्लोर केलंय. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।